लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. संशयातून वृद्ध महिलेचा निर्घुण खून, आरोपीला अटक. कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना. बातमी उमरखेड मुळावा येथून. मुळावा येथील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय आदिवासी महिलेचा कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना 29 जुलै रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी लक्ष्मण शंकर सरकुंडे, वय 40 वर्ष, राहणार खर्शी, तालुका पुसद, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची आई रुक्माबाई शंकर सरकुंडे, वय अंदाजे 60 वर्ष, या शांतीनगर मुळावा येथे राहत होत्या. आरोपी गजानन खंडूजी डांगे, वय 42 वर्ष, राहणार शांतीनगर मुळावा, हा स्वतःच्या पत्नीवर संशय घेत असून रुक्माबाई सरकुंडे या आपल्या पत्नीला दुसऱ्याकडे पाठवित असल्याचा आरोप करत त्यांच्याशी वारंवार वाद घालत व धमक्या देत होता. 29 जुलै रोजी रात्री फिर्यादी यांना त्यांच्या मामेभावाकडून रुक्माबाई सरकुंडे यांचा कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले असता रुक्माबाई यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याचे दिसून आले. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन डांगे यांनी कुऱ्हाडीने वार करून हा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोफळी पोलीस ठाण्यात अप क्रमांक 250/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता BNS कलम 103(1), 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार भारतीय न्यायसंहिता BNS कलम 103(1), 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 325 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. घटनेची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, ठाणेदार निलेश शेंबडे तसेच फॉरेन्सिक पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमर मोहिते, पुसद चार्ज, उमरखेड हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.